दिल्ली येथे जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आव्हानाला मुंडगाव येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अगदी छोट्या छोट्या चहाच्या टपऱ्या, भाजीपाला विक्रेते, पानपट्टीपासून तर मोठ्या मोठ्या किराणा व कापड दुकानदारांनी सुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन जंतर मंतरवरील जखमी विद्यार्थ्यांप्रती आपल्या संवेदना या बंदच्या माध्यमातून व्यक्त केल्या. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सर्व व्यापारी बंधूंना शांततापूर्व आणि नम्रपणे विनंती करून या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. या बंदला मुंडगाव येथील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून प्रतिसाद दिला. या बंदचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक संस्था सुद्धा बंद होत्या. पालकांनी शाळेतून आपल्या पाल्याला परत बोलावलं. मुंडगावच्या नेहमीच गजबज असलेल्या मुख्य चौकात सुद्धा शुकशुकाट दिसत होता. काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीबाबत तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त करून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. अशा प्रकारचा बंद मुंडगावमध्ये कित्येक वर्षानंतर अनुभवत असल्याची नागरिकांची चर्चा आहे. बंद दरम्यान हिवरखेडचे ठाणेदार श्रीधर गट्टे यांच्या मार्गदर्शनात बीड जमादार शिवकुमार तोमर आणि निलेश खराडे यांनी सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवला होता. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.